तुम्हाला कोकणातील ही अनोखी प्रथा माहीत आहे का? ती म्हणजे शिमगा उत्सवात स्वतः ग्रामदेवता शरण शोधतात. शरण म्हणजे जमिनीत लपवलेला मानाचा नारळ. शिमग्यामध्ये देव देवळातून बाहेर पडतात आणि भक्तांच्या घरी जाऊन आशीर्वाद देतात. ग्रामदेवताची पालखी शरण शोधते व तो शरण म्हणजे गावातील काही कुटुंबांचा मानाचा नवसाचा नारळ असतो. तो नारळ पुरायच्या आधी देवासमोर पूजला जातो, गाराणं घातलं जातं आणि मग लपवला जातो. जास्त करून सानेवर म्हणजे जिथे होळी पेटवली जाते त्या पवित्र परिसरात लपवला जातो. त्याची एक प्रकारची हद्द असते आणि ती हद्द आणि नियम मोडायचे नसतात. पालखी खालूबाजाच्या वाद्याने नाचवली जाते. असं म्हटलं जातं की ग्रामदेवताचा वास पालखीत असल्यामुळे जिथे शरण लपवला जातो तिथे स्वतः ग्रामदेवता तो नारळ शोधते. जसा जसा तो नारळ जवळ येत असतो तशी तशी ती पालखी जड होत जाते आणि जड होऊन खाली बसते आणि तो नारळ नेमका तिथेच असतो. आणि हे मिरॅकल फक्त तुम्हाला कोकणातच पाहायला मिळू शक्य आहे. शरण सापडल्यानंतर तो देवतांना सांगितला जातो की तुमच्या आशीर्वादाने शरण मिळाला आहे आणि तो नारळ देवासमोर फोडला जातो आणि त्याच्या मानाचा जो नारळ असतो त्या कुटुंबामधील व्यक्तींना पालखी नाचवण्याचा मान मिळतो. तुम्हाला ही शरण ही प्रथा काय आहे नक्की हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.